राज्याचे पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालय संचालक तेजस गर्गे आणि याच विभागातील नाशिकच्या सहाय्यक संचालिका आरती आळे यांच्या विरोधामध्ये 1.5 लाखांच्या लाच प्रकरणी नाशिक एसीबीने गुन्हा दाखल केल्यामुळे खळबळ उडाली आहे। तक्रारदाराला कंपनी चालू करण्यासाठी पुरातत्व विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्राची गरज होती। ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी आरती आळे यांनी 6 मे 2024 रोजी 1.5 लाखांच्या लाचेची मागणी केली होती। आळे यांच्या चौकशीत महाराष्ट्र राज्याचे पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालय संचालक तेजस गर्गे यांचा देखील हिस्सा असल्याचं समोर आलंय। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरती आळे या सध्या बाळंतीण आहेत, तर तेजस गर्गे यांचा एसीबी कडून शोध घेतला जातोय। संशयित आरती मृणाल आळे वय वर्ष 41 राहणार राणेनगर यांना 1.5 लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडलाय। तेजस गर्गे डायरेक्टर पर्यटन आणि सांस्कृतिक संचालनालय विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई लाला कॉलेज जवळ महालक्ष्मी रेसकोर्स जवळ मुंबई यांनी लाचेच्या रकमेमधून त्यांचा हिस्सा घेण्यास संमती दिली होती। त्यामुळे त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक।